सुंदर ते ध्यान उभे विटेवारी 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 करकटेवारी देवोनिया करकटेवारी देवोनिया तुळसी हार गळा कासे पेतांबर तुळसी हार गळा कासे पेतांबर करकटेवारी देवोनिया करकटेवारी देवोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर सुंदरत धाना उभे वेटेवरे सुंदरत धाना उभे वेटेवा सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकटेवारी देवोनिया करकटेवारी देवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर करकटेवारी देवोनिया करकटेवारी देवोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर है जिदाना आवड निरंतर है जिदाना तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे कंठे कवस्तुभमणी विराजित कंठी कवस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर
गळा कासे पितांबर हॅलो तुका म्हणे माझे हेची सर्व सुखा तुका म्हणे माझे हेची सर्व सुखा हेची सर्व तुका तुका माने माझे हेची सर्व तुका तुका माने माझे हेची सर्व तुका तुका माने माझे हेची सर्व तुका पाहिना त्रिमुखा वाडीने पाहिना त्रिमुखा कासे पितांबर कासे पितांबर पाहिला त्रिमुख आवडीने पाहिला त्रिमुख आवडीने तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुका माने माझे हेचे सर्व सुखा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना त्रिमुखा वाडीने पाहिना त्रिमुखा आवडीने तुळशीहार कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर पाहिना त्रिमुख आवडीने पाहिना त्रिमुख आवडीने तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार
राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम 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 जय जय राम हरे जय जय राम जय 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 राम हरे जय जय राम 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 जय जय राम हरे जय जय राम जय राम सारखं 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 मोकळे रूप पाहता लोचणी सुख झाले हो सजणी रूप पाहता लोचणी सुख झाले हो सजणी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले साधन रूप पाहता लोचने सुख झाले साधन तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा हा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा ओ तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा हे बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी काळकरी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा ओ तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा माधव बरवा बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा हो सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे याद
रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे हरे जय जय राम अवघी मिथ्याटी रामणाये जव कंठी रामणाये जव कंठी रामणाये जव कंठी राम नाही जव कंठी राम नाही जव कंठी राम नाही जव कंठी हे अवघी मिथ्याटी रामणाये जव कंठी रामणाये जव कंठी रामणाये जव कंठी राम नाही जव कंठी राम नाही जव कंठी सावधान 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 उगवी संकल्पी हे म्हण उगवी संकल्पी हे म्हण उगवी संकल्पी हे म्हण हे साडी नेते मांडी अग्रह उरला काळ दंडी अग्रह उरला काळ दंडी अग्रह उरला काळ दंडी हे सावधान 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 उगवी संकल्पी हे म्हण उगवी संकल्पी हे म्हण उगवी संकल्पी हे म्हण तुका म्हणे आले भागा म्हणे आले भागा म्हणे आले भागा एवढी चित्ते पांडुरंगा एवढी चित्ते पांडुरंगा एवढी चित्ते
हरिभक्तपरायण सुरेशजी महाराज, हरिभक्तपरायण नंदभाऊ. मृदुंगाची साथ करतील हरिभक्तपरायण संदीप महाराज. हरी अवघी मिठाटी 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 जवकंठी सावधान 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 हे
हे मन उगवी संकल्पी उगवे संकल्पी मना हा उगवे संकल्पी मना उगवे संकल्पी उगवे संकल्पी हे मना उगवे संकल्पी मना उगवी उगवी संकल्पी हे मना हे मना हे मना
अगदी गोड अशी टाळी वाजवायची मायबाप. हो क्या बात आहे. हा विठ्ठल अवघी मिथ्याटी राम नाही जवकंठी. सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. सांडिले ते मांडे आग्रह उरला काळदंडे. सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. तुका म्हणी आली भागा देवोनी चिंती पांडुरंगा. सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. अजम रुक्मिणीं प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयम्. प्रसन्नं प्रपन्नार्ति हम देव देवं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो दरार्तावतार. कला कांक तेजो देखामो दिवक्रम. कला निशवादा पणोहदार दक्षे. समाधिस्तमते भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय
तस्मै नकराय नमः शिवाय। अष्ट सिद्धि नवनीति के दाता अश्वर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो बोला सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवक झालो चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी दुःख यावे अहो स्वामी दुःख यावे अहो स्वामी दुःख यावे यावरी करा वावे। तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी दुःख या देवा हो दुःख या देवा हो स्वामी दुःख या देवा यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। आज मी तुका या देवा न करावा हेरा। सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी दुःख या देवा यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद। अवघी मिथ्याटी राम नाही जब कंठी सावधान सावधान उगवी संकल्पी मन प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवे करता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे नोहे नोहे वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ज्यांना संबोधल्या जातं असे असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांनी नामचिंतनाच्या बळावरती स्वतःच जीवन कर्तृत्ववान करून घेतलं आणि जगाचंही कल्याण व्हावं याकरता आपल्याकरता सुंदर पद्धतीने नामचिंतनाचा सुंदर असा रस्ता सुंदर असा मार्ग आपल्या समोर ठेवला असे असणारे जगद्गुरु तुकोबारायांचा फार चरणांचं नाही परंतु या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर नेमकं काय करायचं काय केल्यानंतर
आपलं जीवन कर्तृत्ववान ठरेल आणि काय केल्यानंतर आपला शेवट गोड होईल हे सांगणारा आजच्या सेवेकरता भंग विठाला 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 किम निमित्ताने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात तुम्हा सर्वांना ज्ञात आहे आज आपल्या या काळे परिवारातील एक आदर्श माता एक आदर्श आई आज या परिवारातून निघून गेले 10 दिवस झाले आणि त्यांचा आज दशक्रिया विधी आहे 10वा त्यांचा आहे आणि या काळे परिवारातून ही मातोश्री निघून गेली त्या निमित्त या परिवारावरती प्रेम करणारे सर्वच आप्तेष्ट मंडळी सगळे सोयरे सर्वच त्या ठिकाणी या परिवारावरती या परिवारातील सर्व सदस्यांवरती प्रेम करणारी सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि या मातोश्री या परिवारातून निघून गेल्या मला असं वाटतं या परिवारालाच नाही बरं का तर संपूर्ण कुटुंबाला नोहे परिसराला संपूर्ण परिसराला या मातोश्री गेल्यानंतर दुःख झालंय कारण या परिवाराचं फक्त परिवाराकरता नाही गावाकरता नाही तर संपूर्ण समाजाकरता खूप मोठं योगदान या परिवाराचं आहे आणि म्हणून या परिवारातून एक आदर्श माता आज निघून गेल्यात आणि त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा संपूर्ण जो परिवार आहे त्यांचे पतिदेव असतील श्री खंडेराव वामन काळे त्याच पद्धतीनं त्यांचे चिरंजीव श्री सुरेश बापू खंडेराव काळे त्यांचंही मोठं योगदान समाजाकरता आहे त्यांना देखील अगदी त्यांच्या मातोश्री त्याच पद्धतीनं त्यांचे मानसपुत्र असतील श्री शरद श्रावण रायते त्याच पद्धतीनं श्री योगेश शंकर सूर्यवंशी त्याच पद्धतीनं त्यांच्या मुली सौ चंद्रकला फकीरा पावले सौ शोभना राजेंद्र पाटील त्याच पद्धतीनं मंगल सुरेश काळे त्यांच्या सुनबाई असतील त्याच पद्धतीनं त्यांचे नातू चिरंजीव देवेंद्र सुरेश काळे चिरंजीव नरेंद्र सुरेश काळे असा या लक्ष्मी आईंचा असणारा भरभरून परिवार आणि सर्वच मंडळी सर्वांनाच त्या गेल्यानंतर दुःख झालंय पण ऐका ना मायबाप या मृत्यू लोकाचा एक नियम आहे त्या नियमाच्या बाहेर कुणालाच जाता येत नाही या नियमापुढे श्रीमंती चालत नाही या नियमापुढे ताकद चालत नाही या नियमापुढे वशिला चालत नाही या नियमापुढे काहीच चालत नाही हा नियम प्रत्येकाला सारखा सारखा आणि सारखाच म्हणून आज आपल्या परिवारातून लक्ष्मी आई गेल्या सगळ्यांनाच दुःख झालंय पण या दुःखातून बाहेर निघण्याची ताकद भगवान प्रथमेश पांडुरंग परमात्मा भगवान खंडेराय या परिवाराला या दुःखातून बाहेर निघण्याची ताकद देऊ आज या परिवारावरती प्रेम करणारे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे आणि सेवेकरता सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये कीर्तन करण्याकरता सगळ्यात महत्वाचं असेल तर ही सर्व गुणीजन मंडळी यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे अगदी गोड पद्धतीनं मृदंगाची साथ अगदी गोड पद्धतीनं गायनाची साथ नेहमी आमच्या ज्यावेळेस बाबुळ मामांच्या पालखीवरती ज्यावेळेस माझे कीर्तन असतात बाबांच्या पालखीवरती ज्यावेळेस कीर्तन असतात त्यावेळेस आदरणीय आमचे नंदू बाबा कराडे नेहमीच त्या ठिकाणी साथ करण्याकरता असतात त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी त्यांनाही मनापासून वंदन करतो त्याच पद्धतीनं प्रथमतः ज्यांची आमची भेट झाली आदरणीय सुरेशजी महाराज असतील त्यांनाही माझं वंदन आदरणीय बाबांची माझी पालखीवरच भेट झाली होती आदरणीय अशोक बाबा असतील गावातील सर्वच भजनी मंडळी अगदी सगळ्यांना मनापासून वंदन करतो अगदी या ठिकाणी मृदंगाची गोड अशी साथ जे करतायत असं वाटते त्यांचं माझं वय सारखंच आहे हा काय नाव महाराज तुमचं संदीप महाराज असतील त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा त्यांनाही मनापासून वंदन करतो विनेकरी बाबा आहे बाबांना वंदन या ठिकाणी समोर बसणारे वयोवृद्ध असणारे तपवृद्ध असणारे कीर्तनकार मंडळी असणारे सर्वच प्रत्येक क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातील असतील वारकरी क्षेत्रातील असतील सर्वच मंडळी अगदी सर्वांना मनापासून वंदन करतो आपल्या या कार्यक्रमाचं प्रक्षेपण अगदी युट्यूब चॅनलवरती या ठिकाणी चालू आहे काय नाव युट्यूब चॅनलचं वारकरी
सिद्धांत या चॅनलवरती या परिवाराचा हा कार्यक्रम भविष्यामध्ये कधी बघायचा असेल तर YouTube वरती गेल्यानंतर आपल्या आईंचा हा सोहळा आपण बघू शकतो. दादांना मनापासून वंदन. अगदी साऊंड सिस्टीम सुद्धा अगदी गोड आहे, त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. अगदी राहिलेल्या वेळामध्ये गोड असं आपल्याला चिंतन बघायचंय. या मातोश्रींचे जे चिरंजीव आहे त्या चिरंजीवांचं अगदी समाजाकरता खूप मोठं कार्य आहे महाराज. ते मुलगा म्हणून या मातोश्री करता खूप पवित्र आहे, खूप चांगले आहे. आईची सेवा त्यांनी केली आणि त्याच बरोबर समाज कार्यामध्ये त्यांची खूप मोठी सेवा आहे महाराज. समाज कार्य करत असताना गरीब असो श्रीमंती असो कुठेही जिथे जिथे आपली गरज पडेल तिथं तिथं दादांचं कार्य असतं. आणि म्हणून दशक्रिय विधी करता एवढं थाटामाटामध्ये हे नियोजन आहे. आणि त्यातले त्यात कीर्तनाच्या सुरुवातीलाच एवढी गर्दी म्हटल्यानंतर शेवट किती गर्दी असेल. हा समाज जो या ठिकाणी जमलेला आहे हे त्यांनी पेरलेलं कार्य आपल्याला सांगून जातं. एकदा जोरदार या परिवाराकरता टाळी वाजवायची आहे. अभंग घेतलाय जगद्गुरु तुकोबरायांचा आणि जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून सांगतात, दादांनो या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर दोन गोष्टी करता प्रत्येक मनुष्य सातत्यानं पळत असतो. कुठल्या कुठल्या दोन गोष्टी हो मला सांगा. इथं बसलेल्यांपैकी असा कोण इथं बसलेला आहे की ज्याला सुख नकोय आणि समाधान नकोय? आहे का कोणी असं? माझी भाषा कळते ना सगळ्यांना. आमच्या इकडं कोपरगावला माणसं मेल्यानंतर जातात, इकडं कसं काय? माझी भाषा कळते ना सगळ्यांना? हा, सगळ्यांना इकडे लक्ष द्या. ऐका, दोन गोष्टी करता बाबा लोक पळतात. काय? एक सुख आणि एक समाधान. या दोन गोष्टी करता प्रत्येक जण पळतोय. पण महाराज म्हणतात एवढं पळून 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 असं कधी तुम्हाला वाटलं का की बास आता मला सुखाची प्राप्ती झाली, बास आता मला समाधानाची प्राप्ती झाली, इथून पुढे पळायचं नाही? नाही महाराज, आजपर्यंत सुखी कुणी झाला नाही, आजपर्यंत समाधानी कुणी झाला नाही महाराज. मग आम्ही नेमकं जगायचं कसं याचं उत्तम उदाहरण देत असताना हा अभंग महाराजांनी घेतलाय. बघा, अभंगाच्या सुरुवातीलाच काय गोड वर्णन केलेलं आहे. ओ, आमच्या ज्ञानोबरांनी सांगितलं या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला आहे. प्रत्येकाला जावं लागतं. श्रीमंत असो द्या, ताकदवान असो द्या, बलाढ्य असो द्या, वशिला असो द्या, कितीही मोठा माणूस असला तरी त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. आपण सामान्य आहोत. आपण काय आहोत? सामान्य आहोत. तुम्हाला सगळ्यात मोठा वशिला सांगू, ऐका ना. या जगाच्या पाठीवर ज्या ज्या देवादिकांनी अवतार घेतला ना त्यांना सुद्धा येथे नाही उरू आले अवतार, येथे नाही उरू आले अवतार, येरते पमार जीवाची, येरते पमार जीवाची. येथे नाही उरू आले अवतार, येथे नाही उरू आले अवतार, येरते पमार जीवाची, येरते महाराजांनी गोड प्रमाण दिलं. महाराज काय म्हणतात? येथ नाही उरो आले अवतार. देवांनी जेवढे अवतार घेतले ना देवादिकांना सुद्धा इथं थांबता आलं नाही. तिथं तुमचं आमचं काय महाराज? पीर मर गए, पैगंबर मर गए, मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रो. पहिला मुद्दा देवादिकांना जावं लागलं. दुसरा मुद्दा पीरांना, फकीरांना, संतांना, सगळ्यांना, ऋषी मुनींना जावं लागलं. एक दिवस जो कीर्तन करतोय त्याला सुद्धा जावं लागलं. एक दिवस जे गायन करतात त्यांना सुद्धा जावं लागणार. एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आणि तुम्हालाही जावं लागणार महाराज. प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला आहे. जसं देवादिकांना जावं लागतं, ऋषी मुनींना जावं लागतं, आपली सुद्धा लिस्ट महाराजांनी सांगितली. आजा मेला पंजा मेला बाप मसन गेला, देखत देखत ना तू पंतु तोही कैसा झाला, देखत देखत ना तू पंतु तोही कैसा झाला.
देखत ना तो बंधो तोय कैसा सारा देखत ना तो बंधो तोय कैसा सारा काय लिस्ट सांगितली संतांनी आमची ऐका आजा मेला पंजा मेला बाप मसणा गेला आजा मेला पंजा मेला बाप मसणा गेला देखत 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 ना तू पंत तोही तैसा झाला देखत देखत ना तू पंत तोही तैसा झाला मग काय करायचं जायचं तर प्रत्येकाला आमच्या संतांनी सांगितलं काय करा उठा उठा जागा रे पाठीभर आले मोठे उठा उठा जागा रे पाठीभर आले मोठे उठा उठा जागा परे बयाले मोठे उठा उठा जागा परे बयाले मोठे उठा उठा जागा रे पाठी भय आली मोठे पंढरी वाचोणी दुजा ठाव नाही कोठे मरण प्रत्येकाचं अटळे आमच्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये 159 क्रमांकाची उभी घेतली आणि ज्ञानोबराय तुम्हा आम्हाला सांगतात या जन्म मृत्यूचा फेरा कसा आहे का उपजे तेनासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परी भ्रमेगा महाराज म्हणतात उपजे ते नासे ज्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे त्या गोष्टीचा शेवट ठरलेला आहे ज्या गोष्टीचं निर्माण कार्य झालेलं आहे त्या गोष्टीचं निर्वाण कार्य ठरलेलं आहे ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा त्याचा मृत्यू ठरलेला आहे उपजे ते नासे आणि पुढं महाराज म्हणतात नासिले ते पुनरपी दिसे आता महाराज हे आम्हाला समजलं काय जन्म झाला की मरावं लागेल मग मेल्यानंतर पुन्हा जन्माला यावं लागेल याकरता काय महाराजांनी सांगितलं 2 कारण सांगितले एक जर कर्म शिल्लक राहिलं तर पुन्हा या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं 2 जर वासना गुंतली तर पुन्हा या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं म्हणून महाराज म्हणतात नासिले ते पुनरपी दिसे आणि पुढं ज्ञानोबरायांनी उदाहरण दिलं ज्ञानोबराय म्हणतात हे घटिका यंत्र जैसे परी भ्रमेगा घटिका यंत्र माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना घटिका यंत्र नाही आता आपल्याला वेळ बघायची असेल तर आपण कशात बघतो घड्याळामध्ये बघतो मोबाईल मध्ये बघतो पूर्वीचा काळ असा होता काही काळापूर्वी सूर्य ज्या ठिकाणी असायचा त्याच्यावरती वेळ ठरल्या जायची त्याच्यानंतर घटिका यंत्र आलं घटिका यंत्र हे घटिका यंत्र म्हणजे काय बघा आता आपल्या घरामध्ये नसतं पण काही काहींच्या घरामध्ये शोच्या वस्तूमध्ये आपण ठेवलेलं असतं बघा असं काचेचं भांड असतं जोडलेलं वरचे दोन्ही तोंड मोठे असतात आणि मधलं तोंड बारीक असतं त्याला घटिका यंत्र म्हणतात काय करतं हे घटिका यंत्र त्या घटिका यंत्रामध्ये वरच्या बाजूने बारीक रेती टाकलेली असते ऐका बरं सगळ्यांनी ती घटिका यंत्र असं ठेवलं की वरच्या भांड्यातली रेती हळूहळू हळूहळू करून खालच्या भांड्यामध्ये येते ती काही 1 मिनिटाचं असतं तासाचं असतं प्रत्येक घटिका यंत्र हे वेगळं असतं त्या वरच्या भांड्यातली रेती हळूहळू हळूहळू करून पूर्ण पद्धतीनं खालच्या भांड्यात आली वरचं भांड काय झालं आता रिकामं झालं आता काय करायचं ज्ञानोबराय म्हणतात पुन्हा ते भांड धरायचं आणि उलट करून ठेवायचं आता कुठे गेली रेती वरच्या भांड्यामध्ये गेली पुन्हा ती रेती हळूहळू हळूहळू करून खालच्या भांड्यामध्ये येणार आता वरचं भांड काय झालं पुन्हा रिकामं झालं पुन्हा भांड पकडायचं
आणि पुन्हा उलट करून ठेवायचं. महाराज कुठपर्यंत हे चालू राहणार? ऐका ना, आपलं कीर्तनही होईल, श्रद्धांजली होईल, त्यानंतर भोजनही होईल, सर्वजण आपल्या आपल्या घरी जाताल, उद्याची कामं चालू होतील, पण घटिका यंत्र फिरण्याचं थांबणार नाही. ज्ञानोबराय हा दृष्टांत का देतात? त्याला कारण असो. ज्ञानोबराय म्हणतात हा जन्म मृत्यूचा फेरा कसा आहे, जसं ते घटिका यंत्र फिरण्याचं थांबणारच नाही, तसं आपल्या जन्म मृत्यूचा आहे. पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जननी जठरे शयन यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंद भज गोविंद भज गोविंद भज गोविंद. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तार कृपया पारे पाहे मुरार भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल, पुन्हा पुन्हा म्हणावं लागेल. सांगण्याचं तात्पर्य एकच की या मृत्यू लोकातलं अंतिम सत्य काय असेल तर तो मृत्यू आहे. आणि म्हणून मृत्यू आपल्याला कळालं की आपण संतांकडे गेलो पाहिजे, संतांना विचारलं पाहिजे, महाराज आमचं नेमकं चुकतं काय? ज्यावेळेस तुकोबरायांना प्रश्न केला त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं, अवघी मिथ्याटी अवघी मिथ्याटी अवघी मिथ्याटी अवघी मिथ्याटी अवघे मिथ्याटे अवघे मिथ्याटे अवघे मिथ्याटे अवघे मिथ्याटे अवघी मिथ्याटी अवघी मिथ्याटी अवघी मिथ्याटी अवघी मिथ्याटी अवघे मिथ्याटे अवघे मिथ्याटे अवघे मिथ्याटे अवघे मिथ्याटे राम नाही जवळकाठी राम नाही जवळकाठी सावधान 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 राम नाही जवळकाठी राम नाही जवळकाठी सावधान 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 अवघे मिथ्याटी राम नाही गंडी अवघरान अवघे मिथ्याटे जवळ राम नाही गंडी सावधान 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 ये सावधान ये सावधान. महाराज म्हणतात जन्माला आल्यापासून तर मृत्यू होईपर्यंत, सकाळी उठल्यापासून तर सायंकाळपर्यंत प्रत्येक जण धाव धाव धावतोय, पण धावत असताना कुठल्या रस्त्यानं पळावं हा रस्ताच तो विसरून गेलाय. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात अवघी मिथ्याटी. कुठपर्यंत आटाआटी मिथ्या आहे? महाराज म्हणले जोपर्यंत तुमच्या कंठामध्ये भगवंताचं नाव येत नाही तोपर्यंतही आटाआटी मिथ्या आहे. आणि म्हणून या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आमच्या संतांनी सांगितलं या जगाला काय आवडतं हे करण्यापेक्षा
विश्वाच्या मालकाला काय आवडतं हे आपण केलं पाहिजे. आणि आमच्या तुकोबरांनी आमच्या संत मंडळीनं सांगितलं जीवनामध्ये आल्यानंतर दोन गोष्टी करा. काय? एक विश्वाच्या मालकाचं नामचिंतन आणि दुसरी गोष्ट या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर कर्म चांगले करा. पहिली गोष्ट सांगतो, विश्वाच्या मालकाला काय आवडतं ऐका. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार. त्याचं नाव आपण मुखामध्ये घेतलं पाहिजे. हे त्या विश्वाच्या मालकाला आवडतं महाराज. आणखी काय आवडतं? तुळसी माळ ग गोपी चंदन टिया हृदयी कळवळा वैष्णवांच्या आवडे देवासी तू ऐका प्रकार. संतांनी त्यांच्या जीवनामध्ये हे केलं म्हणून ऐका ना. शरीर रूपानं संतही निघून गेले, शरीर रूपानं ही शूरवीर मंडळी निघून गेली. पण आज अनेक वर्ष झाले तरी या शूरवीर मंडळीचं, या संत मंडळीचं नाव आपल्या मुखामध्ये येतं. याला कारण काय असेल तर कर्म 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 कर्म. ऐका, याच कुटुंबामध्ये जन्माला आलेले श्री संत बाळू मामा. काय जीवन आहे? साधारण जीवन आहे. माणसाला वाटतं पैसा कमवलं म्हणजे सर्वस्व झालं. माणसाला वाटलं आपण मोठ्या पदावरती गेलो म्हणून सर्वस्व झालं. आमच्या बाळू मामाकडे पैसाही नव्हता, आमच्या बाळू मामाकडे सत्ताही नव्हती, आमच्या बाळू मामाकडे काहीच नव्हतं. फक्त एकच होतं, त्या भगवान शंकराची भक्ती, त्या खंडोबारायांची भक्ती आणि जीवनामध्ये केलेले चांगले कर्म. याचा फायदा असा झाला अनेक वर्ष झाले जाऊन, पण आजही प्रत्येक भक्ताच्या मुखामध्ये आजही जवळपास 16 पालख्या ना, किती पालख्या आहे? 16 बाळूमामांच्या पालख्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये भ्रमण करत असतात आणि संपूर्ण कुटुंबाला, संपूर्ण जनतेला आशीर्वाद देत असतात. अनेक वर्ष झाले. याला म्हणतात राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, जगामाजी राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिला त्या कीर्ती जगामाझे, राहिला त्या कीर्ती जगामाझे. गेले दिगंबर गेले दिगंबर विश्वनावे होते, गेले दिगंबर ईश्वर होते. राहिला त्या कीर्ती जगामाझे, राहिला त्या कीर्ती जगामाझे. माणूस शरीर रूपानं जातो पण कीर्ती रूपानं अजर अमर राहतो. आजही प्रत्येक भक्ताच्या पाठीशी बाळू मामा उभे आहेत. ऐका ना, ऐका ना, ऐका ना. जन्माला येताना प्रत्येक जण सहज जन्माला येतो, त्यातले त्यात त्याच्याकडं काहीच नसतं. जन्माला आल्यानंतर आपल्या घरामध्ये एखादं बालक जन्माला येऊ द्या बाबा. बालक जन्माला आल्यानंतर ते बालक रडत असतं आणि घरामध्ये बालक जन्माला आलं म्हणून आपण सगळे आनंदी असतो. का? आपल्या वंशाचा दिवा जन्माला आला. का? आपल्या वंशाची पंथी जन्माला आली, आपण आनंदी असतो. ऐका, असं जीवन जगावं, असं जीवन जगावं, असं जीवन जगावं. मरताना आपण हसत हसत मरावं आणि जगानं आपल्या करता रडावं. असं जीवन कोण जगले असतील तर पुण्यश्लोक अहिल्या माता. या महाराष्ट्रात
अनेक लोकांना पुरस्कार भेटले, पण मला असं वाटतं या मातेचं कार्य एवढं मोठं एवढं मोठं एवढं मोठं आहे. महाराष्ट्र सोडून द्या हो, आम्ही महाराष्ट्रात जिथे जिथे जातो तिथे तिथे आई साहेबांनी कमानी बांधून ठेवलेल्या आहेत. लोकांच्या व्यवस्थेकरता पाण्याची बारवं बांधून ठेवलेले. इतक्या मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं आमच्या अहिल्यामातेनं केलेलं आहे. फक्त इथंच नाही, इंदोर नगरीमध्ये आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो तर तिथे सुद्धा भव्य दिव्य महाराजांचा आई साहेबांचा वाडा आहे. मला सांगायचं एकच आहे, ऐका ना, आमच्या कबीर महाराजांनी फार गोड सांगितलं. जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. कबीर महाराज काय म्हणतात ऐका बरं, फार गोड सांगितलंय. रे कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. ऐसी किरत कर चलो हम हसे जगरो. रे कबीरा कबीरा रे कबीरा. कबीर महाराज म्हणतात, जन्माला येताना आपण रडत आलो, जगानं आपल्याकरता हसावं, आणि मरताना असं मरावं की आपण हसत हसत जावं आणि जगानं आपल्याकरता रडावं. याला कारण काय असेल महाराज, तर कर्म. जगामध्ये काही करता आलं नाही तरी चालेल, पण कर्म चांगले करा. या मृत्यू लोकामध्ये जर कर्म चांगले केले तर त्या कर्माचं फळ निश्चित पद्धतीने चांगलं मिळणार. केले कर्म झाले त्याची भोग आली, उपजली मेले ऐसे किती. या साधू संतांनी या शूरवीरांनी कर्म चांगले केले म्हणून अनेक वर्ष झाले निघून गेले. आजही मोठ्या दिमागामध्ये तुका म्हणे एका मरणे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरण्याची सरे, तुका म्हणे एका मरण्याची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरण्याची सरी, उत्तम चिवरे कीर्ती मागे. सांगायचं तात्पर्य एकच की जीवन जगत असताना कर्माला प्राधान्य द्या. तुम्ही म्हणताल महाराज का कर्माला एवढं प्राधान्य आहे? कारण कर्माच्या बळावरती आपल्याला पुढचं फळ मिळणार आहे. आज जर आपले चांगले दिवस आहे ना, आपण ठरवायचं याच्या अगोदर आपण चांगले कर्म केलेले म्हणून आज आपल्यावरती चांगले दिवस आहे. आज जर वाईट दिवस आहे याचा अर्थ समजून चालायचं, एक तर आपण अगोदर चांगल्या काळामध्ये कर्म चांगले केले नाही, किंवा आज जर वाईट दिवस आहे चांगले कर्म करा, पुन्हा चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. कर्माला एवढं मोठं प्राधान्य महाराज आमच्या संतांनी सांगितलं. जर कर्म चांगले असेल, ऐका बरं सगळ्यांनी, कर्म चांगले असेल आणि तिन्ही देव जरी आपल्या विरोधामध्ये असतील, तिन्ही देव म्हणजे जन्म देणारा, पालन पोषण करणारा आणि घेऊन जाणारा ब्रह्म विष्णू महेश, हे तिन्ही देव जर कर्म चांगले असेल आणि आपल्या विरोधामध्ये असतील तरी आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही. पण याच कर्माची ताकद एवढी मोठी आहे, जर हे तिन्ही देव जरी आपल्या बाजूने असेल आणि आपले कर्म चुकीचे असतील तर आपल्याला वाचवू कोणी शकत नाही. ही कर्माची ताकद आहे. आमच्या संतांनी सुद्धा सांगितलं महाराज, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ दे तुरे ईश्वर.
जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जाचे कर्म तैसे फळ देतो जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जग जीवनाचे सारा घालतार जग जीवनाचे सारा घालतार जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ऐका मायबाप आमचे संत किती गोड वर्णन करतात दिन दिन ओ क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट हो देह करी जे जे काहे हो देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे जग जीवनाचे सारा घालतार देवेश्वर जग जीवनाचे सारा घालतार देवेश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे कर्म तैसे फळ देतो रे कर्माला खूप मोठं प्राधान्य आहे कर्म चांगले करा निश्चित पद्धतीनं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही दोन काम संतांनी सांगितलं एक विश्वाच्या मालकाचं भोजन दोन कर्म चांगले करा आणि म्हणून महाराज म्हणतात अवघी मिथ्या टीरा म्हणाही जवकंठी एक त्याचं नामचिंतन आपल्या कंठामध्ये आलं पाहिजे दोन कर्म चांगले केले पाहिजे नाहीतर येणारा काळ खूप भयानक आहे आणि याकरता आमच्या संतांनी अनेक ठिकाणी आम्हाला जागवण्याचा प्रयत्न केला उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माता सुख विव्यता जन्माच्या दणदारा पुत्र जन हे दणदारा जग जोगी जाग बोलती जागता जग दे रखा काही बा हे अवघा शेत तुझा सकले जग जोगी जाग बोलती जग जोगी जाग बोलती आता जागर बाई गो आता जागर बाई गो जागा आता
ठिकाणी सावधान करतात, अनेक ठिकाणी जाग करतात. जागवा, त्या भगवंताचं भजन करा, जागवा, जीवनामध्ये कर्म चांगले करा. याकरता संत आपल्याला सावधान करतात. काय म्हणतात? सावधान सावधान. मनाला संकल्प विकल्प याच्या भोवऱ्यामधून बाहेर काढा. मनाला शुद्ध सात्विक निर्मळ बनवा आणि त्या विश्वाच्या मालकाच्या चरणावरती सोडा. अभंगाच्या दुसऱ्या सावधान 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 उगवी संकल्पी हे मन. सांडिले ते मांडी आग्रह उरला काळ दंडे. जो काय आपण पसारा मांडून बसलोय, एक दिवस काळ येणार. हे आपल्याला सगळं इथंच ठेवावं लागणार आणि प्रत्येकाला जावं लागणार. महाराज म्हणतात याकरता सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. महाराज म्हणतात मग नेमकं करायचं काय? तर आपल्या सगळ्यांना गोड उपदेश महाराजांनी दिला. महाराज म्हणतात ऐका, निसर्गानं प्रकृतीनं भगवंतानं प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळी कामं दिली आहे. कोण शेतीत राबतो, कोण बँकेमध्ये जातो, कोणाचं काय प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा आहे. पण कुठल्याच संतांनी सांगितलं नाही की तो व्यवसाय तुम्ही बंद करा, ते काम तुम्ही बंद करा. मग काय करायचं? आमच्या संतांनी सांगितलं कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जे काही काम करताय ते काम करता करता भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये असू द्या. असा जर आपला त्या ठिकाणी दिनक्रम असेल, असा आपला नित्यनेम असेल, तर निश्चित पद्धतीनं महाराज म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपला शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जीवनामध्ये कर्म चांगले करा, विश्वाच्या मालकाचं नाम चिंतन करा. आज आपण सर्व मंडळी दशक्रियेनिमित्त या ठिकाणी उपस्थित आहे. दशक्रियेच्या विधीच्या दिवशी विशेषतः मान कुणाला दिलेला असेल तर सगळ्यात जास्त कावळ्याला मान आहे. कशाचा? काकस्पर्शाचा. काकस्पर्श करत असताना आपल्याला सगळ्यांना शास्त्रामधल्या अनेक कथा माहिती आहे. पण आजकालचं युग असं आहे की कथेला पण मानतं, पण त्याचबरोबर विज्ञानाला सुद्धा मानतं बरं का. मग वैज्ञानिक दृष्ट्या याला काही कारण आहे का? असं छोटंसं संभ्रम तुमच्या समोर निर्माण जर होत असेल तर वैज्ञानिक दृष्ट्या मी तुम्हाला छोटंसं कारण सांगतो ऐका.
वैज्ञानिक दृष्ट्या याला काय कारण आहे? ज्यावेळेस सर्व पशु पक्षी बनवत असताना भगवंतानं प्रत्येकामध्ये एक वेगवेगळी खूबी दिली आहे. जे माणूस करू शकतो तो इतर कुठला प्राणी करू शकत नाही, आणि जे प्राणी करू शकतो तो माणूस करू शकत नाही. ज्यावेळेस या भारत भूमीतल्या शास्त्रज्ञांनी या सर्व पशु पक्ष्यांचं परीक्षण चालू केलं, आणि परीक्षण चालू केल्यानंतर ज्यावेळेस कावळ्याचं परीक्षण आलं, आणि कावळ्याचं परीक्षण करत असताना कावळ्याच्या डोळ्याचं परीक्षण चालू होतं, त्यावेळेस शास्त्रज्ञांच्या अशा लक्षात आलं की भगवंताने सगळ्या पशूंपेक्षा, ऐका बरं, फार महत्वाचा मुद्दा आहे, भगवंतानं सगळ्या पशूंपेक्षा कावळ्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची लेन्स बसवलेली आहे. लेन्स कळते ना तुम्हाला? हा, या जुन्या मंडळीला माहिती, लेन्स डोळ्यावरती भुरकेपणा आला, डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणतात लेन्स बदलावं लागेल. काय करावं लागेल? हा, अशी लेन्स भगवंतानंच कावळ्याच्या डोळ्यामध्ये बसवून दिलेली आहे. म्हणजे नेमकं काय? ऐका, मनुष्य गेल्यानंतर त्याच्या शरीरामधून 17 तत्व बाहेर येतात. किती? 17 तत्व. आपण ज्याला आत्मा असं म्हणतो, हे 17 तत्व, हा आत्मा. ऐका, हे 17 तत्व दशक्रियेच्या दिवशी ज्यावेळेस त्या पिंडाच्या अवतीभोवती त्या कावळ्याला दिसतात, त्या पिंडाच्या अवतीभोवती कावळ्याला दिसले की मग तो कावळा जातो आणि काकस्पर्श करत असतो. म्हणजे वैज्ञानिकांनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की कावळ्याला हे 17 तत्व दिसतात. चला पुढे. मग आता माणूस गेल्यानंतर त्याचं पुढे नेमकं काय होतं? ऐका, आज दशक्रियेचा विधी झाला. विठाला विठाला माझ्याकडे बघा, सगळ्यांनी माझ्याकडे बघा. आज दशक्रियेचा विधी झाला की हा गेलेला जीवात्मा, या गेलेल्या मातोश्री, ऐका, यांचं नेमकं पुढं काय होतं, गेलेल्या जीवात्म्याचं पुढं नेमकं काय होतं? हो, दशक्रियेचा विधी झाला, 13व्याचा विधी झाला की या जीवात्म्याचा प्रवास चालू होतो. काय चालू होतो? प्रवास प्रवास प्रवास. जसं इथं आपल्या या गावामध्ये येत असताना प्रत्येक जण, लांब लांब गावावरून जी आलेली मंडळी आहे, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची गावं लागली रस्त्याने येत असताना, वेगवेगळ्या प्रकारची. तसंच गेलेल्या जीवात्म्याचा प्रवास चालू झाला की हा प्रवास 1 वर्षभरापर्यंतचा प्रवास आहे. किती? 1 वर्षभरापर्यंतचा. आणि या वर्षभरामध्ये अनेक प्रकारचे गावही लागतात, आणि अनेक प्रकारचे नगर लागतात, अनेक प्रकारचे नरकही लागतात. कुठल्या कुठल्या प्रकारचे? ऐका, याचं सुंदर असं वर्णन चित्रगुप्तानं केलेलं आहे महाराज. याचं सुंदर असं वर्णन भगवान विष्णूजींनी गरुड पुराणामध्ये केलेलं आहे. किती गोड पद्धतीनं सांगितलं. ऐका, माणूस गेल्यानंतर जी नगरं लागतात, जी 16 प्रकारची नगरं आहे, जी 28 प्रकारची नरक आहे, यांमधून त्या जीवात्म्याला प्रवास करत करत पुढे जायचंय. ते 16 प्रकारचे नगर कोणते मी सांगतो, तुम्ही सगळ्यांनी ऐका. सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो. सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो. क्रौंच क्रूरपुरम विचित्र भवनम ब्रह्मापदम दुःखदम. नाना क्रंदपुरम सुतप्त भवनम रौद्रम पयोवर्षणम. शीतोप्यम बहुभीति धर्मनगरम याम्यम गतेन चाग्रजहा. किती झाले? मोजले तुम्ही? वरती पुढचा जन्म मिळत असतो, म्हणून मिळालेला जन्म फार अमूल्य आहे. आणि या मिळालेल्या जन्मामध्ये चांगले कर्म करून घ्या. निश्चित पद्धतीनं आपला शेवट, आपला पुढचा जन्म चांगल्या पद्धतीने मिळाल्याशिवाय राहणार नाही. बघा, आज एक माता या परिवारातून निघून गेलेली आहे. कोण निघून गेलेली आहे? माता या परिवारातून निघून गेलेली आहे. मातेचं काळीज आमच्या संतांनी सांगितलं इतकं पवित्र असतं, इतकं पवित्र असतं, इतकं पवित्र असतं. मुलाकरता, आपल्या लेकराकरता सर्वस्व त्यागणारी या मृत्यूलोकामध्ये कोण असेल तर ती आई 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 आई. आमच्या तुकोबरायांनी वर्णन केलं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित. वाहे माऊलीचे चित. वाहे माऊलीचे चित. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित. वाहे माऊलीचे चित. वाहे माऊलीचे चित.
कीर्तनाच्या माध्यमातून सांगण्यापेक्षा, गायनाच्या माध्यमातून सांगण्यापेक्षा ऐका ना मायबाप, सगळ्यांनी छोटासा विचार करा. आपला जन्म झाला तेव्हापासून तर जोपर्यंत आई आपल्या सोबत आहे, ऐका, जन्म झाला तेव्हापासून तर जोपर्यंत आपली आई आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपल्या आईनं आपल्याकरता काय काय केलं. एक जुना विचार करायचा, आपल्या जन्मापासूनचा काळ आठवायचा. काय काय केलं आपल्या आईनं. जर स्वतःची शेती नसेल तर दुसऱ्याच्या शेतामध्ये आपली आई राबण्याकरता गेली, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम केलं. प्रत्येकाच्या कुटुंबाकरता, प्रत्येकाकरता, आपल्या मुलाबाळांकरता आपल्या आईनं सर्वस्व त्यागलं आणि फक्त आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलांचं हित ठेवलं आणि आपल्या मुलांचं संगोपन केलं. महाराज, इतके उपकार आहे, इतके उपकार, इतके उपकार त्या आईचे आपल्यावरती हे सांगताही येणार नाही आणि त्या उपकाराची परतफेडही करता येणार नाही. एवढे उपकार आपल्या आईचे आपल्यावरती. महाराज, किती उपकार आहे. एक छोटासा उपकार आपल्या आईचा सांगतो, ऐका ना महाराज. 9 महिने आपल्या गर्भामध्ये आपल्या मुलाला वाढवणारी आई आहे महाराज. आपल्या घासातला घास आपल्या मुलाकरता देणारी आई आहे. आपल्याला रक्तातला थेंब आपल्या मुलाकरता देणारी आई आहे. काय उपकार आहे त्या आईचं, ऐका. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. 9 महिन्यानी 9 दिवसानी, ऐका आपल्या आईचे काय उपकार आहे. 9 महिन्या 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देऊनी. 9 महिन्यानी 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देऊनी. देवने थोर मला संस्कार, देवनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. मला असं वाटतं की ज्या ज्या मुलांवरती आपल्या आईने संस्कार चांगले केले ना, त्या परिवारामध्ये आई आणि वडील म्हातारे झाले, जीर्ण झाले, थकले, तरी पण आपल्या मुलांनी जर सेवा केली, समजायचं आपण आपल्या मुलांना संस्कार चांगले दिले, त्याचं हे फळ आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, लहानपणापासून आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. या परिवारावरती संस्कार चांगले. महाराज, आई निघून गेली, पण जोपर्यंत ही आई या परिवारामध्ये होती, त्यांच्या चिरंजीवांनी त्या आई करता दवाखाना असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, आईची मरेपर्यंत सेवा केली. वडिलांची ही सेवा चालू आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच की ऐसा पुत्र व्हावा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. परिवाराचीही सेवा केली आणि जगाचंही कल्याण करत असताना समाजाची सेवा ते करतात. आणि म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर असे चांगले कर्म करा, निश्चित फळ आपल्याला चांगले मिळाल्याशिवाय राहणार नाही. एकदा मोठ्या प्रेमानं पुरुष मंडळी, महिला मंडळी सगळ्यांनी हात वर करायचे. करा सगळ्यांनी वर. सगळ्यांची टाळी सोबत वाजली पाहिजे. एक एक टाळी टाळी टाळी. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई.
काळे परिवारावरती, आदरणीय आमच्या सुरेश भाऊंवरती प्रेम करणारी सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. पुरुष मंडळी असतील, महिला मंडळी असतील, सर्व पाहुणे मंडळी असतील, त्यांचा सर्व मित्रवर्ग असेल, सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद देतो. आणि ऐका ना, जोपर्यंत आपले आई वडील आपल्यासोबत आहे तोपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करून घ्या. एकदा आपल्या घरातून, आपल्या परिवारातून, आपल्या कुटुंबातून आई वडील जर निघून गेले ना, एखादा म्हणेल, एखादी आई म्हणू शकते, एखादी बाई म्हणू शकते मी तुझ्या आईसारखी आहे. एखादा माणूस म्हणू शकतो मी तुझ्या बापासारखा आहे. ऐका, बापासारखं होता येईल, आईसारखं होता येईल, पण आई होता येणार नाही. एकदा आई गेली ना सर्वस्व संपलं. आज या परिवारातून आई गेली, आज आमच्या सुरेश भाऊच्या आयुष्यातून आई निघून गेली. मला असं वाटतं ज्याच्या ज्याच्या जीवनातून लवकर आई आणि वडील निघून जातात त्याच्या जीवनातला आनंद निघून जात असतो. महाराज काय काय केलं आपल्या आईनं, आपल्या वडिलांनी आपल्या करता ऐका. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती, वाघाची लीला आणि कपाळी टिळा, तुझे डंदारासाठी बणक भीतीची नवती भवती, आभाळ रे माझ्या पाठी देऊन किनारा, मनाच्या होडीचा सारंग हरपला, माझा आनंद 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 हरपला, माझा आनंद 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 हरपला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, चला जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा हा बोली रे पुरे रे वाकुले उत्तरे, नाही चारिला अधिकार ने आपुला, क्षमा महाराज